नमस्कार, मी राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूरसाठी. आपण घेतो सोलापूरचा विकास हा कार्यक्रम आणि ह्या कार्यक्रमामध्ये आपण थेट आयुक्तकडे जाणार आहोत. जागृत दाखवा इकडे मागची बिल्डिंग पूर्ण सगळी पूर्ण बिल्डिंग आपल्या कॅमेरामध्ये घ्या. जागृत मागं सरकून पूर्ण बिल्डिंग आपल्या कॅमेरामध्ये दिसायला पाहिजे. अख्खी पूर्ण सगळी अख्खी दिसायला पाहिजे. ही बिल्डिंग दिसायला पाहिजे. जसं ह्या बिल्डिंगचा विकास झालाय तसा आपल्या सोलापूरचा बी विकास व्हायला पाहिजे. बरोबर का नाही? हा, पूर्ण खाली बसून घ्या. अख्खी बिल्डिंगला आपल्या कॅमेरामध्ये घ्या. जागृत स्मार्ट सिटी मध्ये कसं झालं तसं सोलापूर पण स्मार्ट सिटी व्हायला पाहिजे. पूर्ण खाली बसून अख्खी महापालिका घ्या. खाली बसून जवळ का? हा, काय नाही, आयुक्त साहेबाकडे चाललो. तर आपण थेट आयुक्त साहेबाकडे जाणार आहोत. आपल्या शहरातून जे उडानपूल गेलाय त्याचं काम कुठपर्यंत आलंय, भूसंपादनाचं काय झालंय, काम कधी चालू होईल, ही सगळीच माहिती घेणार आहे बरं का सोलापूरकर. चला जागृत आज जाऊ म्हण आणि आपण विचारू म्हण आयुक्त साहेबांना की आपल्या शहराच्या उडानपुलाचं काय झालं, काम कुठपर्यंत आलंय. या दाखवा जागृत. थेट आयुक्त साहेबाकडे जाणार आहे बरं का. या जागृत. लिफ्ट मधनं जाऊ आता. थांबा, लिफ्ट येऊ दे. कॅमेरा चालू राहू दे. थेट आयुक्ताकडे जाऊ. आली. या जागृत, तुम्ही बी या. थेट आपण आयुक्त साहेबांकडे जाणार आहे आणि विचारणार आहे बरं का आयुक्त साहेबांना उडानपूलचं काय झालं, कुठपर्यंत काम आलंय. टूला दाबलं नाही, आता चाललेली. आपण उडानपुलाच्या संदर्भात आपण संपूर्ण माहिती आयुक्त साहेबांकडे घेणार आहे. दाखवा जागृत तिकडं. इथं काय दिसेनात आयुक्त साहेब. बघू चला. हा, तिकडं बसले असतील. चालू राहू दे. थेट आपण आयुक्तकडे जाणार आहे. दाखवा हे सगळं आपलं 7 कोटी रुपये खर्च झाला आपल्या ह्याला आणि थेट या जागृत आहेत का आयुक्त साहेब? दाखवा तिकडं. आपण इकडून जाऊ म्हण. या जागृत. इकडं दाखवा. दाखवा इकडं. सर, मी राहुल रणदिवे. आयुक्त साहेब आहेत का? आहेत. चला, हे आपल्या आयुक्त साहेबांचं ऑफिस आहे. दाखवा जागृत सगळं पूर्ण दाखवा. या दाखवा इकडं. हे आपल्या आयुक्त साहेबाचं ऑफिस आहे. दाखवा जागृत वर सगळीकडे संपूर्ण दाखवा. आपण आयुक्तकडे आलो होतो. राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूरसाठी. आपण सोलापूरचा विकास हा कार्यक्रम घेत आहे आणि ह्या कार्यक्रमामध्ये जे आपला कित्येक वर्षापासून उडानपूलचा विषय राहिला होता, आयुक्त साहेबांनी
ते पूर्ण केलंय का नाही केलंय, पूर्ण झालंय असं खालच्या अधिकाऱ्यांकडनं तर आपल्याला माहित पडलं, पण आयुक्त साहेब म्हणजे मेन बॉस आहेत. भूसंपादनाचं काम आपल्या आयुक्तकडे असतंय सगळं, बरं का. मला सांगा साहेब, सोलापूर शहरामधलं जे भूसंपादनाचं काम होतं ते आता कुठपर्यंत आलंय? मुख्यत्वे आपले जे आपली शासकीय जागा होती त्यापैकी फक्त मला वाटतं आता रेल्वे डिपार्टमेंटच्या अंतिम टप्प्यात आहे. त्यांचं लीजचं जे काम आहे ते आता होईल, ह्या 8-10 दिवसामध्ये होईल. आणि त्या विभागाने सुद्धा म्हणजे संमती दर्शवलेली आहे. ते फक्त प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी 15 दिवस वेळ लागेल. त्यांचं क्लिअर आहे. फॉरेस्ट डिपार्टमेंटचं एक ऑनलाईन प्रक्रिया आहे, ते सुद्धा मला वाटतं साधारणतः 0.6 हेक्टरचं काहीतरी आहे, ते सुद्धा आम्ही ऑनलाईन करत आहोत. ते सोडून इतर जे सर्व शासकीय विभाग आहेत ते ऑलमोस्ट सगळे आम्ही ट्रान्सफर केलेले आहेत हायवेकडे. आणि काल परवा जवळजवळ मला वाटतं 1-1.5 हेक्टरचे खाजगी जे निवाडे होते त्याची जमीन सुद्धा आम्हाला प्राप्त झाली आणि आज आम्ही ते हायवे हँडओव्हर करत आहोत. आणि शेवटचे फक्त 2 हेक्टरचे जे निवाडे आहेत ज्याच्यामध्ये थोडंसं लिगल लिटिगेशन आहे किंवा तिथले जे ओनर्स आहेत त्यांचे भाऊबंड असतील किंवा असतील ना, त्यांचे ते लिगल वाद आहेत, तर त्यांचं फक्त विषय राहिलेला आहे. आणि तो पण मला वाटतं महिन्याभरात तो मार्गी लागेल. परंतु मला वाटतं की जसं मागं माननीय पालकमंत्री महोदयांनी पण जाहीर केलं होतं की जवळ मोर दॅन 90% जमीन आपल्या ताब्यात येऊन आम्ही हँडओव्हर केलेली आहे. आणि जी इतर पण जे आहे ते विषय आहेत ते मार्गी आहेत, म्हणजे पॉझिटिव्हली ते होणार आहेत. फक्त त्याला जी प्रक्रियासाठी 1-2-3 महिन्याचा वेळ लागणार तेवढा त्याला लागेल. सर, जी भूसंपादनासाठी आपण किती पैसे त्यांना दिले? आता आजच्या घडीला माझ्याकडे डिटेल्स नाही आहेत, पण साधारणतः ओरिजिनल जी स्कीम होती त्याच्यामध्ये साधारणतः 100 कोटीची मंजुरी होती. आणि आज सगळ्यात माझ्या माहितीप्रमाणे 60 ते 70 कोटीच्या आसपास रक्कम आपण डिस्बर्स केलेली आहे. आणि आपल्याला ओरिजिनली आपण जे शेड्यूल केली होती रक्कम त्याच्यापेक्षा कमीच रक्कम, जवळजवळ म्हणजे 30-40 कोटीचं कमी, आपण ती रक्कम आपण उचललेलीच नाहीये. ती जवळजवळ 30-40 कोटी आपण जी सुरुवातीला प्रोजेक्ट केली होती त्याच्यापेक्षा कमी रकमेमध्येच आपलं म्हणजे भूसंपादन होत आहे. आपण पहिला स्टार्ट काम चालू कुठनं करणार साहेब? बोरामणी ना? याच्यामध्ये हे जे डिटेल्स टेक्निकल डिटेल हे हायवे डिपार्टमेंट सांगू शकेल. त्याच्यामध्ये आम्ही फक्त आमचं जे फीडबॅक आहेत की ते फक्त आम्ही त्यांना विभागाला कळवलेले आहेत की म्हणजे कुठलं गेलं पाहिजे, कुठं रॅम्प असले पाहिजेत. म्हणजे विशेषतः मागं माननीय चीफ सेक्रेटरी साहेबांकडे विषय झाला होता की म्हणजे एस टी महामंडळाचा जो रॅम्प वगैरे आहे तर तो सुद्धा माननीय मुख्य सचिव साहेबांनी रेकमेंड केलं होतं की ट्रॅफिक डेन्सिटी करून तिथं रॅम्प पाहिजे का नाही पाहिजे हे कन्सिडर करा. तर हे आमच्या आणि पोलीस विभागाने काहीतरी त्यांनी सूचना दिल्या होत्या ते तेवढं आम्ही त्यांना कळवलं होत्या. त्या आवश्यकतेबद्दल ते हायवे डिपार्टमेंट करेल आणि एक्झॅक्टली काम कसं करेल ते आपल्याला तेच जास्त डिटेल्स सांगू शकतील. साहेब, सिटीतले लोक आपले तिकडनं 4-5 प्रभाग आहेत पलीकडं, ज्या रस्त्याने जर चालू करणार आहेत, सगळेजण म्हणतात की बोरामणी नाक्यापासून हे काम चालू होणार आहे आणि तिकडनं सफिशियंट आहे, तिकडनं फास्ट काम होऊ शकतंय. इकडं म्हणजे अडचणी भरपूर आहेत आणि इकडं रहदारीचा रस्ता आहे. तर आपल्याला सिटीमधनं येणाऱ्या लोकांसाठी, सिटीमधनं बाहेर तिकडे जाण्यासाठी ही जबाबदारी तुमची असते साहेब. आणि आपण सिटीतले रस्ते आहेत ते सगळे. नाही, याच्यामध्ये ते सांगतो की त्याच्यामध्ये आपल्याला पोलीस विभाग आणि विशेषतः ट्रॅफिक विभाग आणि महापालिका या दोघांचे कोऑर्डिनेशन लागणार आहे. कारण हे सगळं पिलरवरती काम असणार आहे आणि त्या पिलरवरती जेव्हा होणार आहे किमान एक अर्धी लेन तरी दोन्ही साईडची जाणार आहे. त्यामुळे ते कदाचित मग परत त्यात म्हणजे जोपर्यंत काम चालेल ते 1-2 वर्ष जेव्हा 2-3 वर्षाचं तेव्हा ते तात्पुरत्या स्वरूपात आपल्याला अडचण निर्माण होणार. त्यासाठी मग ट्रॅफिक डिपार्टमेंट बरोबर डिस्कशन करून कमीत कमी लोकांना अडचण कशी होईल त्याच्यासाठी आम्ही प्लॅनिंग करणार आहोत. जेव्हा ऍक्च्युअली काम आणि वर्क ऑर्डर होईल त्या याची तेव्हा ते प्लॅनिंग आम्ही माननीय पोलीस आयुक्त साहेब यांच्याशी चर्चा करून त्यात आम्ही प्लॅनिंग करू की त्यामुळं कमीत कमी लोकांना त्रास व्हावा. धन्यवाद साहेब, खूप काही चांगली माहिती दिली आहे साहेबांनी. आणि आपल्या सोलापूरचा विकास होत आहे बरं का, आणि व्हायला लागलाय बरं का. चांगले खमके अधिकारी जर राहिले तर आपल्या सोलापूरचा विकास होत आहे. आयुक्त साहेबांनी पाक 2-3 महिन्यामध्ये ते काम अंतिम टप्प्यात आणलेलं आहे आणि सोलापूरचा जे ट्रॉफिक होणार आहे त्याचा बी मार्ग काढणार आहेत बरं का. मला सांगा साहेब, नागरिकांनी बी प्रतिसाद द्यावं असं तुम्हाला वाटतंय का? त्याला अजून आम्ही काय केलं नागरिकांच्या दृष्टीने, जसं तो मुद्दा एक होता की आपले लोकल जे वाहनं असतात साधारण 20 किलोमीटरच्या क्षेत्रातले जे वाहन असतात त्यांना ते एक्झाम्प्ट करावं अशी सुद्धा आम्ही रेकमेंडेशन जिल्हाधिकारी साहेबांकडे आमची जेव्हा बैठक झाली तर तेव्हा त्यात आम्ही घेतलेलं आहे. त्यामुळे नागरिकांना जास्तीत जास्त वापर आपल्याला त्या ब्रिजचा करता यावा आणि शहरातली विशेषतः जी जड वाहतूक वगैरे असेल त्याला पण कंपल्सरी म्हणजे फ्युचरमध्ये जेव्हा बांधकाम होईल तेव्हा त्यातनं त्याच्यामार्फत डायव्हर्ट केली तर बऱ्याचशा आपले जे मुख्य रस्ते जे संध्याकाळी आणि सकाळच्या वेळी जे जाम होतात तर ते आपल्याला टाळता येईल. त्यामुळं त्याच्यासाठी आम्ही प्लॅनिंग करत आहोत आणि लवकर काम सुरू होईल अशी अपेक्षा आम्ही करतोय.
तरी साधारणपणे 1 ऑक्टोबर असं चालू होईल काम असं म्हणतेच. त्याच्यामध्ये आता सध्या जे स्टेटस आहे का नाही, आता आम्ही जे शेवटचा जो अपडेट आम्हाला मिळाला होता, तर त्याच्यात तांत्रिक छाननी वगैरे चालली होती आणि वर्क ऑर्डर अजून दिलेली नाही अशी आमची माहिती आहे. लवकरच ते म्हणजे याच्या बाबतीत डिटेल्स तुम्हाला हायवेकडून तुम्ही जे माहिती पाहिजे आपल्याला, ते आपले जे प्रोजेक्ट डायरेक्टर साहेब आहेत ते तुम्हाला डिटेल देऊ शकतील. कधीपर्यंत काम सुरू होईल, कुठल्या भागात सुरू होणार, त्यात अडचणी काय येणार, आणि त्यांना फक्त जे काय आवश्यक सहकार्य लागेल ते आम्ही करू. धन्यवाद. धन्यवाद साहेब. आपण त्यांच्याकडे बी जाणार आहे, सीपी साहेबाकडे जाणार आहे, जिल्हाधिकाऱ्याकडे जाणार आहे आणि सगळ्यांकडनं आपण आपल्या सोलापूरची माहिती बी घेणार आहे बघा. त्या 1 उडानपुलाची पूर्ण काम कुठं चालू होणार आहे आणि आयुक्तकडनं आपण संपूर्ण माहिती घेतलेली आहे बरं का सोलापूरकर. मी राहुल रणदिवेसह जागृत रणदिवे, सोलापूर न्यूज.